वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण एक नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. राज्यशास्त्र इयत्ता 11वी या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका दुसऱ्या सत्र परीक्षेची आहे, 80 गुणांची. ही प्रश्नपत्रिका मी मागे व्हिडिओ लेक्चरमध्ये कालच्या पोस्ट केलेली आहे. तिथे उत्तरं मात्र दिलेली नव्हती. आज त्याच प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते आपण पाहूया. चला, राज्यशास्त्र इयत्ता 11वी या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका. आता दुसरी सत्र परीक्षा होणार आहे, त्या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका नमुना म्हणून तुम्ही अभ्यास करा. चला तर पाहूया उत्तरे कशी लिहायची. त्यासाठी सूचना महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे, म्हणजे आवश्यक आहे. 2, उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात, म्हणजे प्रश्नपत्रिकेत कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते उजव्या बाजूला दाखवलेलं असतं. 3, प्रत्येक नवीन प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा, म्हणजे प्रमुख प्रश्न जे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 असे ते नवीन पानावर घ्यायचं त्याचं उत्तर. उपप्रश्न कंटिन्यू घेतलं तरी चालेल, पण नवीन प्रश्नाचं उत्तर नवीन पानावर. प्रश्न क्रमांक पहिला आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे हा. कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, म्हणजे पर्याय आहेत त्यातलं उत्तर निवडायचं आणि विधान पुन्हा लिहायचे 5 गुणांच्यासाठी. क्रमांक 1, ऑन लिबर्टी हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. पर्याय रॉबर्ट नॉझिक, थॉमस हॉब्स, J.S. मिल, इसाया बर्लिन. आणि अचूक उत्तर आहे J.S. मिल. मग पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे की ऑन लिबर्टी हा ग्रंथ J.S. मिल यांनी लिहिला. दुसरं विधान, अमेरिकन संविधानाच्या प्रथम 10 दुरुस्त्यांना एकत्रितपणे टिंबटिंब संबोधले जाते. पर्याय बिल ऑफ राईट्स, मॅग्ना कार्टा, मूळ तत्व, मूलभूत हक्क. आणि याचं अचूक उत्तर आहे बिल ऑफ राईट्स. मग पूर्ण वाक्य लिहायचं, अमेरिकन संविधानाच्या प्रथम 10 दुरुस्त्यांना एकत्रितपणे बिल ऑफ राईट्स संबोधले जाते. क्रमांक 3चं विधान पाहूया. न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य टिंबटिंब आहे. पर्याय कायदा करणे, कार्यवाही करणे, अभिनिर्णय, नेमणुका करणे. आणि त्याचं अचूक उत्तर आहे अभिनिर्णय. न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य अभिनिर्णय हे आहे. 4, प्रशासकीय व्यवस्थेचा टिंबटिंब हा कणा असतो. पर्याय भौतिक संसाधन, मानवी संसाधन, नैसर्गिक संसाधन, भौगोलिक संसाधन. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे मानवी संसाधन. प्रशासकीय व्यवस्थेचा मानवी संसाधन हा कणा असतो. 5, विकास ही एक टिंबटिंब संकल्पना आहे. पर्याय सरळ, गुंतागुंतीची, तांत्रिक, पारंपरिक. आणि अचूक उत्तर आहे गुंतागुंतीची. पूर्ण वाक्यात लिहायचं, विकास ही एक गुंतागुंतीची संकल्पना आहे. प्रश्न पहिल्यातलाच ब आकडा आहे. खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. गट दिलेला आहे, त्यातली एक जोडी चुकीची आहे, ती ओळखायची आणि दुरुस्त करून लिहायची. त्याला 3 गुण आहेत, म्हणजे 3 जोड्या आहेत चुकलेल्या, त्या दुरुस्त करायच्या. 3 गुणांच्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न पहिला. इराण, आयतुल्ला खोमानी जोडी आहे. क्रमांक 1, इराण, आयतुल्ला खोमेनी. 2, अफगाणिस्तान, बाबरा कार्माल. आणि 3, सोव्हिएत रशिया, रिचर्ड निक्सन. तर ही तिसरी जोडी चुकलेली आहे, मग दुरुस्त करूया आपण. सोव्हिएत रशिया, लिओनिड ब्रेझनेव. दुसरा गट आहे इथे. क्रमांक 1, मॅग्ना कार्टा, इंग्लंड. नकाराधिकार, युनायटेड किंगडम. केशवानंद भारती खटला, मूळ संरचना. आणि अचूक उत्तर नकाराधिकार, अमेरिका लिहायचं. चुकलेलं आपण दुरुस्त केलं. क्रमांक 3चा गट आहे. 1, ऑरिस्टॉटल, जर्मन विचारवंत. जो बॉडिन, फ्रेंच विचारवंत. वुड्रो विल्सन, अमेरिकन विचारवंत. हॅरल्ड लास्की, ब्रिटिश विचारवंत. आणि याचं अचूक उत्तर आहे ॲरिस्टॉटलचं प्राचीन ग्रीक विचारवंत. प्रश्न पहिल्यातलाच क आकडा आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा 4 गुणांच्यासाठी. 4 पर्याय निवडायचे. क्रमांक 1, राज्याने स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्त्व जेरेम बॅन्थॅम यांनी मांडले. कारण पर्याय आहे अ, राज्य आपल्याला स्वातंत्र्य देत नाही. ब, व्यक्तीला आपले हित चांगले समजते. क, स्वातंत्र्य ही अडथळा नसल्याची स्थिती असते. आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे ब,
व्यक्तीला आपले हित चांगले समजते. क्रमांक 2चं विधान आहे, प्रातिनिधिक लोकशाहीला जबाबदार शासन म्हणतात कारण. पर्याय अ, प्रतिनिधी हे लोकांना जबाबदार व उत्तरदायी असतात. ब, प्रतिनिधी जबाबदारीने राज्यकारभार करतात. क, राज्यकारभाराची जबाबदारी प्रतिनिधींकडे सोपवली जाते. याचा अचूक पर्याय आहे, प्रतिनिधी हे लोकांना जबाबदार व उत्तरदायी असतात. मग हे पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे. प्रातिनिधिक लोकशाहीला जबाबदार शासन म्हणतात कारण प्रतिनिधी हे लोकांना जबाबदार व उत्तरदायी असतात. क्रमांक 3, न्यायमंडळाची कायदेमंडळ व कार्यकारी मंडळापासून फारकत करण्यात येते कारण. अ, न्यायालयाचे स्वातंत्र्य जोपासण्यासाठी. ब, सत्ता विभाजन करण्यासाठी. क, न्यायमंडळाचा हस्तक्षेप रोखण्यासाठी. आणि अचूक उत्तर आहे न्यायालयाचे स्वातंत्र्य जोपासण्यासाठी. क्रमांक 4, 1973 साली अरब राष्ट्रांनी तेलाचे उत्पादन कमी करण्याचे ठरवले कारण. अ, जगातील तेलाची मागणी घटली होती. ब, त्यांना इस्रायलवर दबाव आणायचा होता. क, त्यांना तेलाच्या किमती वाढवायच्या होत्या. अचूक उत्तर आहे ब, त्यांना इस्रायलवर दबाव आणायचा होता. ड, प्रश्न पहिल्यातलाच ड आहे, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. गुण आहेत 4. 4 संकल्पना लिहायच्या आहेत. क्रमांक 1, राज्यकारभार चालवण्यासाठी लोक काही जणांची निवड करतात, ती पद्धत म्हणजे. त्याचं उत्तर आहे प्रातिनिधिक लोकशाही. क्रमांक 2, न्यायाधीशांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया, त्याला म्हणतात महाभियोग. क्रमांक 3, 18व्या शतकातील जर्मनी व ऑस्ट्रिया येथील शासकीय व्यवहाराच्या पद्धतशीर व्यवस्थापनांची प्रणाली, त्याला म्हणतात कॅमेरालिझम. आणि क्रमांक 4, प्रशासकीय कामकाजातील दिरंगाई, त्याचं उत्तर आहे लाल फित. अशी समर्पक संकल्पना लिहायची. 4 गुणांच्यासाठी 4. प्रश्न पहिल्यातलाच ई आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. गुण आहेत 4. गट दिलेला आहे, त्यात एक शब्द विसंगत आहे किंवा गटात बसत नाही, तो ओळखायचा, लिहायचा. 1, पंजाबी, तमिळ, अमेरिकन, मराठी. आता इथे लक्षात येते की अमेरिकन हा शब्द गटात बसत नाही, पण मग इथे उत्तर लिहिताना आता मी इथे रेषा मारली, म्हणजे तुम्ही रेषा न मारता समोर हा गट लिहून त्याच्या खाली उत्तर लिहायचं अमेरिकन. अशा पद्धतीने शब्द लिहायचा आहे. क्रमांक 2, नागरी समता, आर्थिक समता, धार्मिक समता, राजकीय समता. आणि याचं अचूक उत्तर आहे गटात न बसणारा शब्द धार्मिक समता. क्रमांक 3, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि ग्राहक न्यायालय. याचं अचूक उत्तर आहे गटात न बसणारा शब्द ग्राहक न्यायालय. क्रमांक 4, अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार. गटात न बसणारा शब्द आहे रोजगार. प्रश्न क्रमांक 2 अ, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. गुण आहेत 4. संकल्पना चित्रामध्ये भारतातील राष्ट्रीय पक्ष दिलेले आहेत. 3 पक्षांची नावं दिलेली आहेत, पण 4 गोल रिकामे, तिथे आपण उत्तर लिहिणार आहोत. इथे लिहायचं भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि भारतीय जनता पक्ष. 4 गुणांच्यासाठी 4 उत्तरं लिहिली आपण. ब, खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण आहेत 5. नकाशा दिलेला आहे, आजचा पूर्व युरोपाचा हा नकाशा आहे आणि त्यावर प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया. 1, सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर अस्तित्वात आलेले 4 स्वतंत्र देश कोणते? 2, हंगेरीच्या शेजारील 2 राष्ट्रे कोणती? याला 1-1 गुण असेल, म्हणजे पहिल्याला 1 गुण, दुसऱ्याला 1 गुण. आणि तिसरा प्रश्न आहे, शीतयुद्धाच्या काळात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली, आपले मत नोंदवा. याला 3 गुण असतील. असा 5 गुणांचा प्रश्न. उत्तर पाहूया आपण. क्रमांक 1 आहे, सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर अस्तित्वात आलेले 4 स्वतंत्र देश कोणते? 1, युक्रेन, 2, बेलारूस, 3, लाटविया आणि 4, लिथुआनिया. दुसरा प्रश्न, हंगेरीच्या शेजारील 2 राष्ट्रे कोणती? 1, ऑस्ट्रिया आणि 2, स्लोवाकिया. आता तिसरा प्रश्न पाहूया, 3 गुणांचा आहे हा. शीतयुद्धाच्या काळात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली, आपले मत नोंदवा. उत्तर 1, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने अलिप्ततेच्या धोरणाचा स्वीकार केला. 2, 1947 साली पहिली आशियाई परिषद आणि 1955 साली पहिली आफ्रो-आशियन परिषदेच्या आयोजनात भारताने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
या परिषदात जागतिक शांतता व सुरक्षितता राखण्यात नवस्वतंत्र देशांनी अलिप्ततेचे धोरण स्वीकारावे असे प्रतिपादन भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. 3. 1961 साली समविचारी राष्ट्रांच्या सहकार्याने अलिप्त राष्ट्रांची चळवळ स्थापन करण्यात भारताने पुढाकार घेतला. 4. 2 महासत्तांत सत्ता संघर्ष चालू असताना भारताने जागतिक शांतता व सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न केले. 5. क्युबातील पेचप्रसंगाच्या वेळी भारत व अलिप्ततावादी देशांनी महासत्तांवर दबाव आणून संभाव्य अणुयुद्धाचा धोका टाळला. 6. जागतिक शांततेच्या धोरणाचा पुरस्कार भारताने संयुक्त राष्ट्रात केला. कोरिया, गाझापट्टी, कांगो या संघर्षग्रस्त राष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली भारताने सैन्यदले पाठवली. अशा प्रकारे शीतयुद्धाच्या कालखंडात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. प्रश्न 3. खालील विधाने चूक की बरोबर ते कारण सांगा. कोणतेही 5 आणि गुण आहेत 10. 1. पंडित जवाहरलाल नेहरू हे आसियानचे संस्थापक होते. 2. बांडुंग परिषदेने आशिया खंडात शीतयुद्ध आणले. 3. स्वातंत्र्योत्तर भारतात शासनाने हेतुपुरस्सर सार्वजनिक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली. 4. प्रशासनातील पहिला टप्पा हा कर्मचारी भरतीचा असतो. 5. राजकीय पक्ष शांततामय मार्गाने सत्तांतर घडवून आणतात. या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. 6. लोकशाहीमध्ये समता नाकारली जाते. आणि 7. वैधानिक हक्क हे सार्वत्रिक नसतात. 7 पैकी केवळ 5 सोडवायचे. 10 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत. एक गुण असेल चुकी बरोबर सांगायला आणि दुसरा गुण असेल त्याचं कारण सांगायला. क्रमांक 1. पंडित जवाहरलाल नेहरू हे आसियानचे संस्थापक होते. हे विधान चूक आहे, कारण पंडित जवाहरलाल नेहरू अलिप्ततावादी चळवळीचे संस्थापक होते. क्रमांक 2. बांडुंग परिषदेने आशिया खंडात शीतयुद्ध आणले. हे विधान चूक आहे, कारण बांडुंग परिषदेने आशिया व आफ्रिकेत प्रादेशिकतावाद पसरवण्याची कामगिरी केली. 3. स्वातंत्र्योत्तर भारतात शासनाने हेतुपुरस्सर सार्वजनिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली. हे विधान बरोबर आहे, कारण भारत सरकारला आर्थिक विकासाची संरचना निर्माण करावयाची होती. 4. प्रशासनातील पहिला टप्पा हा कर्मचारी भरतीचा असतो. हे विधान चूक आहे, कारण प्रशासनाचा पहिला टप्पा नियोजन हा असतो. 5. राजकीय पक्ष शांततामय मार्गाने सत्तांतर घडवून आणतात. हे विधान बरोबर आहे, कारण 1. राजकीय पक्षांचा लोकशाहीवर विश्वास असल्याने रक्तरंजित क्रांतीच्या ऐवजी शांततामय मार्गाने सत्तांतर घडवून आणण्याबाबत ते प्रयत्नशील असतात. 2. सत्तांतर घडवून आणण्यासाठी राजकीय पक्ष निवडणुका लढवतात आणि लोकांच्या पाठिंब्याने सत्ता संपादन करतात. 6. लोकशाहीमध्ये समता नाकारली जाते. हे विधान चूक आहे, कारण राजकीय समता लोकशाहीचा पाया आहे. 7. वैधानिक हक्क हे सार्वत्रिक नसतात. उत्तर: हे विधान बरोबर आहे, कारण प्रत्येक देशातील संविधान त्याच्या नागरिकांना म्हणजे जनतेला कोणते हक्क द्यायचे ते ठरवते. प्रश्न 4. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 दिलेले असतील, 3 सोडवायचे. गुण आहेत 9, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. शीतयुद्ध आणि अलिप्ततावादी चळवळ. 2. 73वी घटनादुरुस्ती व 74वी घटनादुरुस्ती. 4. 3. खाजगी प्रशासन व लोकप्रशासन, न्यायमंडळ व कार्यकारी मंडळ. 4. आणि 5वं आहे नैसर्गिक हक्क व वैधानिक हक्क. यापैकी 3 सोडवायचे. आपण उत्तर पाहूया. क्रमांक 1 आहे शीतयुद्ध आणि अलिप्ततावादी चळवळ. उत्तर: 1. दुसऱ्या महायुद्धानंतर उद्भवलेल्या शीतयुद्धामुळे जगाची भांडवलशाही गट आणि साम्यवादी गट यात विभागणी झाली होती. 2. भारतासारख्या अलिप्ततावादाचा पुरस्कार करणाऱ्या देशांना शीतयुद्धाची तीव्रता कमी करण्याची आणि जागतिक शांतता टिकवण्याची आवश्यकता वाटत होती. 3. त्यामुळे अलिप्ततावादाचा पुरस्कार करणाऱ्या देशांनी 1961 साली अलिप्ततावादी चळवळ स्थापन केली. 2. 73वी घटनादुरुस्ती व 74वी घटनादुरुस्ती. उत्तर: 1. स्थानिक स्तरावरील शासन संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी सन 1992 मध्ये 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती करण्यात आली. 2. 73व्या घटनादुरुस्तीद्वारा ग्रामीण भागातील पंचायती राज संस्थांना
घटनात्मक दर्जा व त्यांच्याशी निगडित अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले. 3. 74व्या घटना दुरुस्तीद्वारा शहरी भागातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांना घटनात्मक दर्जा देण्यात आला व त्यांना अधिक सक्षम करण्यात आले. क्रमांक 3. खाजगी प्रशासन व लोकप्रशासन. उत्तर: लोकप्रशासनाची व्याप्ती व्यापक असली तरी सर्व कार्ये ते पार पाडू शकत नाही. उद्योगधंदे, बँकिंग, आयात निर्यात, शिक्षण, आरोग्यसेवा इत्यादी उपक्रमात खाजगी व्यक्ती व संस्था यांना सहभागी करून घेतले जाते. याचाच अर्थ प्रशासकीय नोकरवर्गाद्वारे केल्या जाणाऱ्या उपक्रमांचा समावेश लोकप्रशासनात, तर उद्योगसंस्था, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्थांद्वारा हाती घेतल्या जाणाऱ्या कार्याला खाजगी प्रशासन असे म्हणतात. लोकप्रशासन लोककल्याणासाठी कार्य करते, तर खाजगी प्रशासन नफाप्राप्तीसाठी कार्य करते. क्रमांक 4. न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ. उत्तर: 1. मध्ययुगाच्या अखेरपर्यंत अनियंत्रित राजसत्ता जगातील सर्व देशात अस्तित्वात होती. साहजिकच न्यायमंडळ राजाच्या आज्ञेप्रमाणे न्यायदान करीत असत. 2. लोकशाही शासन प्रणालीचा उदय झाल्यानंतर सत्ता विभागणीच्या तत्वानुसार कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांची फारकत करण्यात आली आहे. 3. नियंत्रण आणि समतोलाच्या तत्वानुसार न्यायाधीशांची नेमणूक कार्यकारी मंडळ राष्ट्रप्रमुखाद्वारा करण्यात येते. 4. शासनाच्या कार्यकारी मंडळाच्या कृती किंवा निर्णय संविधानाशी विसंगत असेल तर त्यांना बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार न्यायालयास असतो. 5. नैसर्गिक हक्क आणि वैधानिक हक्क. उत्तर: 1. नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे व विवेकाचे अभिन्न अंग आहे. ते निसर्गतः प्रत्येक व्यक्तीला मानव म्हणून प्राप्त होतात. 2. वैधानिक हक्क हे राज्याकडून व्यक्तीला दिले जातात. त्यांचे स्वरूप आणि व्याप्ती राज्याद्वारा निश्चित केली जाते. 3. नैसर्गिक हक्क आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, तर कोणत्या कारणास्तव व्यक्तीला तिच्या हक्कांपासून वंचित केले जाईल हे कायद्यात स्पष्ट करण्यात आलेले असते. प्रश्न क्रमांक 5. खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 3 सोडवायचे. गुण आहेत 12, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण असतील. 5 पैकी 3 सोडवायचे. 1. भारत एक राज्य आहे. 2. मानवी हक्क उल्लंघनाच्या उदाहरणांची चर्चा करा. 3. सामाजिक समतेमध्ये जातीभेद अडथळा ठरतो. 4. दबाव गट हे राजकीय पक्षांपेक्षा भिन्न आहेत. 5. विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे. यापैकी 3 सोडवायचे. उत्तरं कशी लिहायची पाहूया आपण. क्रमांक 1. भारत एक राज्य आहे. आपले मत नोंदवा. उत्तर: भारत एक राज्य आहे या विधानाशी मी सहमत आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे. 1. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. 2. भारतीयांच्या प्रातिनिधिक घटना परिषदेने भारताच्या संविधानाची निर्मिती करण्याचे कार्य 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण केले. 3. भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीची सुरुवात 26 जानेवारी 1950 पासून झाली. 4. भारताचा भूप्रदेश खंडप्राय आहे. 5. भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक व प्रादेशिक विविधता असणारी भारताची लोकसंख्या 140 कोटींपेक्षा अधिक आहे. 6. भारताने संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. 7. केंद्र सरकार, 29 घटक राज्य सरकारे आणि 7 केंद्रशासित प्रदेश असलेला भारत राज्यांचा संघ आहे. राज्यकारभारासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारली आहे. क्रमांक 2. मानवी हक्क उल्लंघनाच्या उदाहरणांची चर्चा करा. उत्तर: मानवी हक्कांचे उल्लंघन जगातील सर्वच देशात घडते. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. वांशिक संघर्ष. अनेक देशात विविध वंशाचे आणि धर्माचे लोक असतात. त्यांच्यात वांशिक श्रेष्ठत्वावरून संघर्ष उद्भवतात. श्रीलंकेतील वांशिक संघर्षात असंख्य निरपराध सिंहली व तमिळ नागरिकांची हत्या घडून आली. अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर हल्ले होण्याच्या घटना तर वारंवार घडतात. क्रमांक 2 आहे पर्यावरणाची हानी. विविध प्रकारच्या प्रदूषणांमुळे पर्यावरणाची आणि मानवी शरीराची हानी होत असते. विकासाच्या नावाखाली जंगलांची मोठ्या प्रमाणावर तोड केल्याने पर्यावरणाची हानी तर होतेच, परंतु त्याचबरोबर तेथील आदिवासी विस्थापित होतात आणि
ते रोजगार म्हणजेच उदरनिर्वाहाच्या साधनांपासून वंचित होतात. क्रमांक 3. दलितांवरील अत्याचार. भारताच्या राज्यघटनेने अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा घोषित केला असला तरी अजूनही दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वारंवार उद्भवतात. दलितांना सन्मानाने जगता येत नाही. त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होते. तिसरा प्रश्न स्वमतचा. सामाजिक समतेमध्ये जातीभेद अडथळा ठरतो. आपले मत नोंदवा. उत्तर 1. पारंपरिक भारतीय समाज व्यवस्थेची उतरंड वर्ण किंवा जाती व्यवस्थेवर आधारित आहे. वर्णव्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र अशी समाज घटकांची विभागणी करण्यात येते. 2. कालांतराने वर्णव्यवस्थेचे जाती व्यवस्थेत रूपांतर झाले. त्यातून उच्च नीच अशी झालेली समाजाची विभागणी समतेच्या तत्वाशी विसंगत होती. क्रमांक 3. कनिष्ठ स्तरावरील शूद्रांना हीन लेखण्यात आले. त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला. उच्चवर्णीयांनी त्यांचे अपरिमित शोषण केले. 4. अतिशूद्र समाज घटकांना अस्पृश्य म्हणून वाळीत टाकण्यात आले. त्यांच्यावर अत्यंत अन्यायमूलक निर्बंध लादण्यात आले. 5. महात्मा ज्योतिराव फुले व अन्य समाजसुधारकांनी सामाजिक समतेत जातीभेद अडथळा ठरतो असे प्रतिपादन केले. भारतीय समाजात समता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांनी जातीव्यवस्था व त्या अंतर्गत असलेल्या अस्पृश्यता पालन या अन्यायमूलक प्रथांविरुद्ध चळवळी केल्या. 6. भारतीय संविधानाने समता हा मूलभूत हक्क नागरिकांना बहाल केला आहे. त्या अंतर्गत जातीभेदास प्रतिबंध केला आहे. अस्पृश्यतेची प्रथा ही बेकायदेशीर म्हणून घोषित करण्यात आली आहे. क्रमांक 4. दबाव गट हे राजकीय पक्षांपेक्षा भिन्न असतात. आपले मत नोंदवा. उत्तर 1. राजकीय पक्ष राजकीय प्रक्रियेचा एक घटक असतात. सत्ता संपादन करण्याच्या उद्देशाने ते निवडणुकीत सहभागी होतात. दबाव गट राजकीय प्रक्रियेत प्रत्यक्षरित्या सहभागी होत नसले तर ते राजकीय निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी प्रयत्नशील असतात. 2. दबाव गट जरी निवडणूक लढवत नसले तरी त्यांच्या हितसंबंधाची जोपासना करणाऱ्या राजकीय पक्षांना ते अर्थसहाय्य करतात. दबाव गटांद्वारा उपकृत असलेले राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी वास्तव अर्थाने दबाव गटांचे प्रतिनिधित्व करतात. 3. राजकीय पक्षाची उद्दिष्टे व्यापक स्वरूपाची असतात आणि समाजातील विविध गटांचे ते प्रतिनिधित्व करतात. या उलट दबाव गटांची उद्दिष्टे मर्यादित असतात. शासकीय धोरणावर प्रभाव टाकून आपल्या गटातील व्यक्ती किंवा संस्था यांच्या हितसंबंधाचे रक्षण करण्याकरिता ते प्रयत्नशील असतात. 4. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, भारतीय किसान युनियन, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे काही प्रभावी गट भारताच्या राजकीय प्रक्रियेत कार्यरत आहेत. क्रमांक 5. विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे. आपले मत नोंदवा. उत्तर. सन 1952 मध्ये भारत सरकारने सामूहिक विकास कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण घटक लोकसहभाग हा होता. या कार्यक्रमाचे मूल्यमापन 1957 साली करण्यात आले. मूल्यमापन समितीने हा कार्यक्रम पूर्णपणे अयशस्वी झाल्याचे नमूद केले. तिच्या मते या कार्यक्रमाच्या अपयशाचे प्रमुख कारण लोकसहभागाचा अभाव हे होते. तात्पर्य म्हणजे कोणत्याही शासकीय कार्यक्रमाची यशस्वी कार्यवाही होण्यामागे लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2च सोडवायचे आणि गुण आहेत 10. 4 पैकी 2 सोडवायचे, 10 गुण आहेत. म्हणजे 5 गुणांच्यासाठी 1 प्रश्न. 1. प्रशासनाचे कार्य कसे चालते ते स्पष्ट करा. 2. सर्वोच्च न्यायालयाची कार्य स्पष्ट करा. 3. समतेचे महत्त्व विशद करा. 4. राष्ट्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत. याची सविस्तर उत्तरे आपण पाहूया. क्रमांक 1. प्रशासनाचे कार्य कसे चालते ते स्पष्ट करा. उत्तर 1. संघराज्यात्मक शासन प्रणाली असलेल्या भारतात केंद्र सरकार व राज्य सरकारे या 2 स्तरांवर प्रशासकीय यंत्रणा कार्य करीत असते. प्रत्येक राज्यांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात स्थानिक स्तरीय प्रशासन पार पाडले जाते. 2. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषयांची जबाबदारी पार पाडण्यासाठी विविध मंत्रालये म्हणजे मिनिस्टर्स आणि त्या अंतर्गत खाती
म्हणजे डिपार्टमेंट्स व विभाग म्हणजे डिव्हिजन्स स्थापन करण्यात येतात. परराष्ट्र व्यवहार, गृह, संरक्षण, वित्त मंत्रालय त्यातील काही महत्त्वाची मंत्रालये आहेत. प्रत्येक मंत्रालयाचा राजकीय प्रमुख संबंधित खात्याचा मंत्री असतो. त्यास सहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा असते. 3. केंद्र स्तरावर लोकसेवा आयोग, निर्वाचन आयोग, नीती आयोग यासारख्या स्वायत्त यंत्रणा आहेत. त्या प्रत्येकाची स्वतःची प्रशासकीय यंत्रणा असते. 4. केंद्र सरकारप्रमाणेच ज्या विषयांची जबाबदारी राज्यांकडे सोपवण्यात आली आहे त्यांची मंत्रालये, खाती व विभाग असतात. केंद्राप्रमाणे राज्यातही संबंधित मंत्रालयाचा राजकीय प्रमुख मंत्री असतो आणि त्यास सहाय्य करणारी प्रशासकीय यंत्रणा असते. 5. प्रत्येक राज्यात स्थानिक स्तरावर ग्रामीण आणि नागरी प्रशासन कार्य करते. जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख, तर तहसीलदार तालुका प्रशासनाचा प्रमुख अधिकारी असतो. महापालिका आयुक्त महापालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो. नगरपरिषद व नगरपंचायतीच्या प्रशासनाची जबाबदारी त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे सोपवली जाते. 6. स्थानिक प्रशासनात लोकप्रतिनिधींचा सहभाग असतो. ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती या प्रातिनिधिक संस्था कार्यरत आहेत. शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि कटक मंडळ या प्रातिनिधिक संस्था कार्यरत आहेत. प्रश्न दुसरा आहे, सर्वोच्च न्यायालयाची कार्ये स्पष्ट करा. उत्तर. 1. केंद्र सरकार व राज्य सरकारे यांच्यातील वाद. केंद्र सरकार व राज्य सरकारे यांच्यातील घटनात्मक वादांची सुनावणी केवळ सर्वोच्च न्यायालयासमोरच होत असते. 2. मूलभूत अधिकारांची जोपासना. नागरिकांच्या मूलभूत अधिकारासंबंधी निर्माण होणाऱ्या वादांची सुनावणी करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहे. या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी शासन संस्था, शासकीय अधिकारी व इतरांना निर्देश देण्याचे कार्य सर्वोच्च न्यायालय करते. क्रमांक 3. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीचे वाद. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधी वाद निर्माण झाल्यास त्याची सुनावणी केवळ सर्वोच्च न्यायालयासमोरच होत असते. म्हणजेच अशा वादांचे निराकरण करणे हे सर्वोच्च न्यायालयाचे कार्य आहे. 4. अन्य न्यायालयांच्या निर्णयांची फेरसुनावणी. सर्वोच्च न्यायालयास देशातील अन्य न्यायालये व न्यायिक प्राधिकरणे यांचा निर्णय आदेश, निकाल इत्यादींची फेरसुनावणी करण्याचा आणि त्यात बदल करण्याचा अधिकार आहे. 5. राष्ट्रपतीस सल्ला देणे. भारताच्या राष्ट्रपतीने ज्याबाबत सल्ला मागितला असेल त्याबाबत सर्वोच्च न्यायालय त्यास सल्ला देते. तिसरा प्रश्न आहे, समतेचे महत्त्व विशद करा. उत्तर. समतेचे महत्त्व पुढीलप्रमाणे विशद करता येईल. 1. समाजात न्यायाच्या प्रस्थापनेसाठी समता आवश्यक आहे. समाज घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता, संसाधनांचे न्याय्य वितरण होणे गरजेचे आहे. 2. व्यक्तीच्या आत्मसन्मानाची जोपासना करण्यासाठी विषमतेचे निर्मूलन आणि समतेचा स्वीकार आवश्यक आहे. परस्परांविषयी आदराची भावना वृद्धिंगत होण्यासाठी समता आवश्यक आहे. 3. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास होण्यासाठी त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. 4. सामाजिक समतेमुळे बंधुभाव निर्माण होतो. बंधुभावामुळे स्वातंत्र्य व समता या दोन्ही संकल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात येतात. 5. समाजातील दुर्बल घटकांना विकासाची संधी मिळावी यासाठी समता आवश्यक असते. प्रश्न चौथा, राष्ट्राची वैशिष्ट्ये कोणती? 1. लोकसंख्या. राष्ट्र निर्मितीसाठी लोकसंख्या आवश्यक आहे. 2. भूप्रदेश. राष्ट्र निर्मितीसाठी लोकसमुदायाचे विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात कायमस्वरूपी वास्तव्य आवश्यक आहे. 3. समान भाषा, समान धर्म व समान संस्कृती. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या किंवा वास्तव्य करणाऱ्या लोकसमुदायाची भाषा समान असेल, त्यांचा धर्म व संस्कृती समान असेल तर त्यांच्यात भावनिक एकात्मता निर्माण होण्यास सहाय्य होते. क्रमांक 4. ऐक्याची भावना. राष्ट्र निर्मितीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लोकसमुदायात असलेली ऐक्य किंवा एकात्मतेची भावना. या लोकसमुदायात वंश, भाषा, धर्म किंवा संस्कृतीची विभिन्नता असली तरी एकत्र राहिल्याने त्यांच्यात एकात्मतेची भावना आणि आपण राष्ट्र आहोत अशी जाणीव असेल तरच राष्ट्राची निर्मिती होते. 5. राजकीय स्वातंत्र्याची आकांक्षा.
भारतासारख्या परकीय राजवटीखाली असलेल्या देशातील लोकसमुदायात स्वयंशासनाची म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीची आकांक्षा निर्माण होते, तेव्हा राष्ट्र निर्मितीस चालना मिळते. 6. राजकीय वेगळेपणाची जाणीव. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व भाषिक समानता किंवा विभिन्नता असणारा लोकसमुदाय जेव्हा विशिष्ट भूप्रदेशात प्रदीर्घ काळ वास्तव्य करतो, तेव्हा त्यांच्यात राजकीय वेगळेपणाची जाणीव निर्माण होते. ते स्वकीय आणि परकीय यांच्यात भेद करतात आणि त्यातून राष्ट्रनिर्मितीस चालना मिळते. उत्तर अमेरिका खंडातील 13 ब्रिटिश वसाहतीत जेव्हा राजकीय वेगळेपणाची जाणीव निर्माण झाली, तेव्हा अमेरिकन राष्ट्र निर्माण झाले. प्रश्न 7वा आहे. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. गुण 10 आहेत. 2 प्रश्न आहेत, त्यातला एकच सोडवायचा. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. मुद्दे दिलेले असतील, त्याचं विश्लेषण करायचं. 1. शीतयुद्धाचे पैलू विशद करा. मुद्दे आहेत: अ. राजकीय, ब. विचारप्रणाली, क. आर्थिक आणि ड. सुरक्षा. दुसरा प्रश्न आहे. संविधान व संविधानातील परस्पर संबंधी घटक स्पष्ट करा. मुद्दे आहेत: अ. संविधान म्हणजे काय, ब. नियमांचा संच, क. अधिकारांचा संच आणि ड. उद्दिष्टे व मूल्यांचा संच. याची उत्तरं आपण पाहूया. क्रमांक 1. शीतयुद्धाचे पैलू स्पष्ट करा. मुद्दे आहेत: राजकीय, विचारप्रणाली, आर्थिक आणि सुरक्षा. उत्तर: दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात उद्भवलेल्या संघर्षाला शीतयुद्ध असे म्हणतात. त्याचे काही पैलू पुढीलप्रमाणे आहेत. अ. राजकीय. शीतयुद्धाचा पहिला पैलू म्हणजे महासत्तांनी आपल्या ताफ्यात असलेल्या पूर्व आणि पश्चिम युरोपातील प्रभाव टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न होय. पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया आणि अल्बानिया हे पूर्व युरोपातील देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली, तर नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस आणि युनायटेड किंगडम हे अमेरिकेच्या प्रभावाखाली होते. अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यात संघर्ष होऊ नये म्हणून फिनलँडवर तटस्थता लादण्यात आलेली होती. ब. विचारप्रणाली. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी व्यवस्था, तर अमेरिकेच्या प्रभावाखाली राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था व लोकशाही स्वीकारली. क. आर्थिक. पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी अर्थव्यवस्था, तर पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली. पूर्व युरोपात सरकारी उद्योगधंद्यांना, तर पश्चिम युरोपात खाजगी उद्योगधंद्यांना महत्त्व देण्यात आले. ड. सुरक्षा. पश्चिम युरोपला सोव्हिएत रशिया व पूर्व युरोपपासून असलेल्या धोक्यापासून सुरक्षा प्राप्त व्हावी या उद्देशाने अमेरिकेच्या पुढाकाराने उत्तर अटलांटिक लष्करी गटाची म्हणजे नाटोची स्थापना करण्यात आली. त्याची प्रतिक्रिया म्हणजे सोव्हिएत रशियाच्या पुढाकाराने 1955 साली वॉर्सा करार करण्यात आला. प्रश्न दुसरा आहे. संविधान आणि संविधानातील परस्पर संबंधी घटक स्पष्ट करा. मुद्दे: संविधान म्हणजे काय, नियमांचा संच, अधिकारांचा संच, उद्दिष्टे व मूल्यांचा संच. उत्तर आहे. पहिला मुद्दा संविधान. देशाच्या राज्यकारभाराची पायाभूत तत्त्वे आणि राज्यकारभार विषयक तरतुदींना संविधान किंवा राज्यघटना असे म्हणतात. संविधान हा नियमांचा संच असतो, नागरिकांच्या अधिकारांचा संच असतो आणि उद्दिष्टे व मूल्यांचा संच असतो. जगातील सर्व देशांची संविधाने इंग्लंडचा अपवाद वगळता लिखित स्वरूपात आहेत. संविधान एक जिवंत दस्तऐवज असल्याने बदलत्या काळाच्या गरजेनुसार त्यात दुरुस्ती करण्यासंबंधीच्या तरतुदीही करण्यात आलेल्या असतात. दुसरा मुद्दा आहे नियमांचा संच. सत्ता विभाजनाच्या सिद्धांतानुसार संविधानात शासकीय यंत्रणा म्हणजेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या शासनाच्या 3 घटक संस्थांची रचना, अधिकार आणि कार्यासंबंधीच्या तरतुदी किंवा नियम करण्यात येतात. नियंत्रण आणि समतोलाच्या म्हणजे चेक्स अँड बॅलन्स सिद्धांतानुसार शासनाच्या 3 घटक संस्था एकमेकांवर नियंत्रण गाजवतात. शासनाच्या घटक संस्थांच्या अधिकारांच्या मर्यादा संविधानात स्पष्ट करण्यात येतात.
धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी खूप शुभेच्छा.